नमस्कार, मी कुमारी गिरिजा निलेश टवलारे, वर्ग 6वीत आहे आणि श्री साईबाबा विद्यालय साईनगर अमरावती येथे शिकते। मी एक पुस्तक वाचले ज्याचे नाव होते बाप माझा। हे पुस्तक इंजिनियर दीपक दारवेकर यांनी लिहिले आहे। एक कष्ट करणारा बाप म्हणजेच वडील आणि मुलगा यावर हे पुस्तक आहे। लेखकाचे वडील अतिशय गरीब परिस्थितीमधील होते आणि कुटुंब मोठे होते। लेखकांचे वडील अशिक्षित होते, तरीही त्यांनी मुलांच्या शिक्षणाला महत्त्व दिले, अपार कष्ट केले आणि मुलांना एक महत्त्वाचा संदेश दिला, तो म्हणजे काहीही कर, कुठेही जा, मात्र कायम टॉपवर राहा, म्हणजेच प्रगती कर। यावरून त्यांच्या मुलांनी म्हणजेच लेखकांनी फार मेहनतीने शिक्षण घेतले आणि मोठी नोकरी केली। हे करताना लेखकांच्या वडिलांनी मोठ्या कुटुंबालाही कसे एकत्र जोडून ठेवले, कसे प्रेम दिले, हे सुद्धा यामधून शिकायला मिळते। आणि व्यक्ती शिकलेला असो किंवा अशिक्षित असो, पण तो इच्छा ठेवली तर आयुष्यात महान कार्य करू शकतो, हे यावरून लक्षात येते। लेखकाने हे पुस्तक लिहिले, त्यामुळेच वाचकांनाही आपल्या बापाची म्हणजेच वडिलांची जाणीव होईल। प्रत्येकाचे वडिलांनी आपल्या आयुष्यात काय केले आहे हे आठवेल आणि कुटुंब भावना निर्माण होण्यास मदत होईल, जेणेकरून समाज सुद्धा सुधारेल। अशी पुस्तके लिहिण्याची खूप गरज आहे। मी हे पुस्तक वाचले, तुम्हीही नक्कीच वाचा। धन्यवाद।